Hello and welcome to the next lecture of molecular basis of inheritance. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. भरपूर नॉलेज आपण या टॉपिकमध्ये मिळवलेलं आहे. लास्ट लेक्चरला आपण जीनचं रेग्युलेशन, जीनचं एक्सप्रेशन, ज्याला आपण लॅक अफेरॉन, ई कोलाई सेलमध्ये लॅक्टोज अफेरॉन, की जे जॅकॉब आणि मोनोद या दोन सायंटिस्टनी दिलेलं अफेरॉन पाहिलं इन प्रेझेन्स ऑफ इंड्युसर अँड इन ॲब्सेन्स ऑफ इंड्युसर. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस, एक्सप्रेशन, रेग्युलेशन ऑफ जीन हा पार्ट आपला कंप्लीट झाला आहे. नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे जीनोम अँड जीनॉमिक्स. हे काही टर्म आहेत जीनोमशी रिलेटेड, जीनॉमिक्सशी रिलेटेड. ह्या टर्म आपण डिटेल बघणार आहे. ह्याच्यामध्ये नंतर आपण ह्युमन जीनोम प्रोजेक्ट, DNA फिंगरप्रिंटिंग असे काही टेक्नॉलॉजी अभ्यासणार आहे. सुरुवातीला जीनोम बघूया. सो दी टोटल नंबर ऑफ जीन्स प्रेझेंट इन हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम, याला जीनोम म्हणायचं. सो नंबर 1 टर्म आपण बघतोय ती म्हणजे जीनोम. जीनोम total number of genes present in, so total number of genes present in haploid set of chromosome, haploid set of chromosome. ओके, आता हे जे हॅप्लॉइड सेट आहेत, हे हॅप्लॉइड सेट का असतात हे आपल्याला या टॉपिकच्या सुरुवातीला आपण बघितलेलं आहे. हॅप्लॉइड काय, डिप्लॉइड काय. तर आपण ह्युमनमध्ये हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड सिच्युएशन बघूया. ही ह्युमन सेल आहे, हे त्याचं न्यूक्लियस आहे. ह्याच्यात क्रोमोझोम्स असतात आणि आपल्या ह्युमन सेलमध्ये टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम असतात ते 46 टाईपचे क्रोमोझोम्स असतात. किती असतात? 46 टाईपचे क्रोमोझोम्स. याला डिप्लॉइड म्हणायचं, कारण याच्यात 2 सेट असतात. एक 23चा सेट असतो फ्रॉम फादर, अनादर 23 क्रोमोझोमचा सेट असतो फ्रॉम मदर. आणि हे 2 एकत्र आले की असं एक डिप्लॉइड डॉटर सेल मिळते. म्हणजे आपल्याकडे जे एकूण 46 क्रोमोझोम आहे त्याच्यात 23 आणि 23चे असे 2 सेट असतात. सिमिलर सेट असतात, काही चेंज नसतो. हा सेट नंबर 1 आणि हा सेट नंबर 2 असतो. सेट 1, सेट 2. त्यामुळं याच्यामध्ये जे जीन्स आहेत तेच इथं असतात, इथं जे जीन्स आहेत ते इथं असतात. 2 वेगवेगळे अभ्यासण्याची गरज नसते. कोणत्या तरी एकाच सेटमधले टोटल जीन्स घ्यायचे. टोटल नंबर ऑफ जीन्स हा कसला आहे? हॅप्लॉइड आहे. तुम्हाला हॅप्लॉइड दिलं तर डिप्लॉइड काढता येतं, डिप्लॉइड दिलं तर हॅप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे 2 सेट असतात, त्याचं हॅप्लॉइड करायचं म्हणजे हाफ करायचं. जसं की आपण बघितलं आपल्यामध्ये 46 आहेत तर त्याची हॅप्लॉइड सिच्युएशन आहे 23. ओके, तर कुठल्याही स्पेसीचं घ्या. समजा उदाहरणार्थ हॉनीबी घ्यायचं. हॉनीबीमध्ये 32, त्याची हॅप्लॉइड आहे 16. राईट. तर हॅप्लॉइड सेटमध्ये जेवढे क्रोमोझोम असतात, सो हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम टोटल नंबर ऑफ जीन असतात. याला काय म्हणायचं आहे? जीनोम. काय म्हणायचं? जीनोम. जीनोम कळालं? टोटल नंबर ऑफ जीन्स प्रेझेंट इन हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम कॉल्ड ॲज जीनोम. हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड लक्षात ठेवा सिच्युएशन. एकूण क्रोमोझोम आहे त्याचे हाफ करायचे म्हणजे हॅप्लॉइड होतं. म्हणजे टोटल क्रोमोझोम आपल्या ह्युमनमध्ये 46 आहे तर त्याचा हाफ घ्यायचा म्हणजेच 23 नंबर इज हॅप्लॉइड.
Okay, this term genome was coined by Winkler. Term genome was coined by Winkler. In 1920. ह्या विंकलरने हे टर्म दिलेले आहे. जीनोम टर्म वॉज गिवन बाय विंकलर. ओके, देन जीनॉमिक्स नंबर 2 बघूया. जीनॉमिक्स व्हेरी सिंपल. स्टडी ऑफ जीनोम इज कॉल्ड एज जीनॉमिक्स. आता हा जीनोमचा अभ्यास करत असताना तो सिक्वेन्सिंग असेल, त्याचं मॅपिंग असेल किंवा त्याचं ॲनालिसिस असेल. सो स्टडी ऑफ जीनोम इज कॉल्ड एज जीनॉमिक्स किंवा स्टडी ऑफ ॲनालिसिस, सिक्वेन्स and mapping of genes is called as genome. ओके, 3 स्टेप महत्त्वाच्या. जीनचं ॲनालिसिस होतं, जीनचा सिक्वेन्स केला जातो, जीनचं मॅपिंग केलं जातं. मग मॅप्स, वेगवेगळ्या प्रकारचे मॅप्स असतील ते तयार केलं जातं. याला म्हणायचं जीनॉमिक्स. व्हेरी सिंपल. जीनोमचा अभ्यास करणं याला काय म्हणायचं? जीनॉमिक्स. आता ही जी जीनॉमिक्स टर्म आहे, इट वॉज गिवन बाय रॉड्रिक. सो टर्म जीनॉमिक्स was given by, coined by Rodrigues. Term genomics was coined by Rodrigues in 1986. Winkler and Rodrigues. सो जीनॉमिक्स हा पार्ट आपण बघितलेला आहे. आता याच्यानंतर हा जो जीनोम आहे त्या जीनोमचे वेगवेगळे टाईप्स असतात, म्हणजे टाईप्स ऑफ जीनॉमिक्स, क्लासिफिकेशन ऑफ जीनॉमिक्स. टाइप्स ऑफ जीनॉमिक्स. ओके, ह्याच्यात 2 महत्त्वाचे टाईप्स आहेत. एक पहिला आहे तो म्हणजे स्ट्रक्चरल जीनॉमिक्स, स्ट्रक्चरशी रिलेटेड अभ्यास केला जातो. आणि दुसरा आहे तो म्हणजेच फंक्शनशी रिलेटेड केला जातो. सो फर्स्ट टाईप आहे स्ट्रक्चरल जीनॉमिक्स आणि दुसरा फंक्शनल जीनॉमिक्स. ह्या स्ट्रक्चरल जीनॉमिक्समध्ये स्ट्रक्चरशी रिलेटेड अभ्यास केला जातो. सो स्टडी ऑफ स्ट्रक्चर्स, मॅपिंग, सिक्वेन्सिंग, ॲनालिसिस ऑफ जीन केलं जातं. स्ट्रक्चरल स्टडी केला जातो. या 3 स्टेप्स इथं केल्या जातात. याला म्हणायचं स्ट्रक्चरल जीनॉमिक्स. सो ॲनालिसिस, मॅपिंग and sequencing of genes
ह्याला म्हणायचं स्ट्रक्चरल. ऑल दीज रिलेटेड विथ स्ट्रक्चर्स, न्यूक्लिओटाइड्स असतील, जीन्स असतील, त्याचं ॲनालिसिस, मॅपिंग आणि सिक्वेन्स केलं जातं. आणि स्टडी ऑफ फंक्शन्स. सो स्टडी ऑफ फंक्शन्स, स्टडी ऑफ functions of genes called as functional genomics. इथं स्टडी ऑफ स्ट्रक्चर म्हटलं तरी चालेल, इथं फंक्शन म्हणायचं, नावानुसार सांगता येतं. सो दीज आर दी टू टाईप्स ऑफ जिनॉमिक्स. ओके, जिनोम, जिनॉमिक्स आणि जिनॉमिकचे टाईप्स लिहून घ्या पटकन. ओके, आता बघूया आपण ॲप्लिकेशन्स ऑफ जिनॉमिक्स. applications of genomics. जिनॉमिक्सचे काय काय ॲप्लिकेशन्स आहेत हे आपण बघूया. वन बाय वन पाहणार आहे आपण. सो ॲप्लिकेशन्स ऑफ जिनॉमिक्स. फर्स्ट ॲप्लिकेशन आहे इम्प्रूव्हमेंट in crops, human health and livestock. यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचे. काय काय इम्प्रूव्ह करायचं आहे? क्रॉप्स, प्लांट्स, पिकं म्हणतो आपण, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचे आहे. ग्रीन रिव्हॉल्युशन करायचं आहे, प्रोडक्शन वाढवायचं आहे, डिसीज रेजिस्टंट तयार करायचे असेल, ड्रॉट रेजिस्टंट व्हरायटी तयार करायची असेल, प्रोडक्शन वाढवायचं असेल, यील्ड वाढवायचं असेल, तर त्याच्यामध्ये क्रॉप इम्प्रूव्हमेंट करायचे. त्यासाठी जिनॉमिक्सचा उपयोग होतो. ह्युमन हेल्थ, मानवी आरोग्य असेल, याच्यामध्ये सुधारणा करायची असेल, ते अजून आरोग्यदायी बनवायचं असेल, तर आपल्याला जिनॉमिक्सची हेल्प घ्यावी लागते. अँड लाईव्ह स्टॉक, अदर जे ऑर्गॅनिझम आहे, जसं की काऊज असतील, बफेलो असेल, काऊमध्ये यांच्यात मिल्क प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवायची असेल, तर लाईव्ह स्टॉकमध्ये पण इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, सो इम्प्रूव्हमेंट इन क्रॉप, ह्युमन हेल्थ अँड लाईव्ह स्टॉक, याच्यासाठी आपण जिनॉमिक्स वापरत असतो. नंबर 2, प्रोडक्शन ऑफ मेडिसिन्स. वेगवेगळे औषधं तयार करायचे असतील, मेडिसिन्स तयार करायचे असेल, मेडिकल सायन्समध्ये काय आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायचे असेल, तर त्यासाठी सुद्धा जिनॉमिक्स हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे की ज्याचा वापर केला जातो. नेक्स्ट, डायग्नॉसिस ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स. काही अनुवंशिक आजार असतील, तर त्या अनुवंशिक आजारांचं डायग्नॉसिस करायचं असेल, निदान करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला जिनॉमिक्सची मदत मिळते. देन नंबर 4, जेनेटिक मार्कर, याला आपण VNTRS म्हणतो, व्हॅरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स. हे पुढे आपण बघणार आहे फिंगर प्रिंटिंगमध्ये. यूज्ड इन फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये गुन्हेगारांच्या मधले एक्झॅक्ट आरोपीला, गुन्हेगाराला शोधायचं असेल, तर फॉरेन्सिक सायन्समध्ये जेनेटिक मार्कर यूज केला जातो. DNA फिंगर प्रिंटिंगच्या सहाय्याने आपण त्यांना आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ एन्झाइम्स, प्रोटीन्स. हे वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण तयार करू शकतो. इवन बायोफ्युएल्स, जैव इंधन म्हणतो आपण,
तेही आपण जिनॉमिकच्या साह्याने तयार करू शकतो. सो इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप, ह्युमन हेल्थ अँड लाईव्हस्टॉक, देन प्रोडक्शन ऑफ मेडिसिन्स, डायग्नॉसिस ऑफ जिनॅटिक डिसऑर्डर्स, डायग्नॉस करण्यासाठी. जिनॅटिक मार्कर इज युज्ड इन फॉरेन्सिक सायन्स. ओके. आणि फॉर्मेशन ऑफ एन्झाईम्स आहेत, प्रोटीन्स आहेत, बायोफ्युएल्स आहेत. सो दीज आर दी व्हेरियस applications of this genomics. Okay, write down. ओके, नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचं आहे HGP, ह्युमन जीनोम प्रोजेक्ट. खूप इंटरेस्टिंग आहे ह्युमन हेल्थसाठी. आपल्या ह्युमनमध्ये टोटल जे क्रोमोझोम आहेत ते माहीत होते, पण एक्झॅक्टली जीनची संख्या माहीत नाही, त्याचं मॅपिंग कसं, सिक्वेन्सिंग कसं असतं. त्या जीनचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या डिसऑर्डर्सवरती काही ट्रीटमेंट करायचं असेल तर ते आपल्याला इझी होतं. तर त्यासाठी ह्युमन जीनोम प्रोजेक्ट आहे, हा एक खूप महत्त्वाचा मल्टीनॅशनल प्रोजेक्ट आहे. आणि हा प्रोजेक्ट फोकसमध्ये आला आणि या प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या पार्टिसिपेंट आहेत. मल्टीनॅशनल प्रोजेक्ट आहे. सो ह्युमन जीनोम प्रोजेक्ट वॉज मल्टीनॅशनल. मल्टीनॅशनल प्रोजेक्ट. याच्यामध्ये वेगवेगळे ज्या कंट्रीज आहेत, नेशन्स आहेत, त्यांनी पार्टिसिपेट केलं, जसं की युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, जपान, वेगवेगळ्या कंट्रीज आहेत, इंडिया अँड चायना. सो मल्टीनॅशनल प्रोजेक्ट, युनायटेड किंगडम, फ्रान्स आहे, जर्मनी, जपान, इंडिया, चायना. प्रोजेक्ट वॉज इनिशिएटेड, इनिशिएशन, प्रोजेक्ट इनिशिएशन was initiated in. त्याचं जे इनिशिएशन आहे प्रोजेक्टचे जे इयर ड्युरेशन ठरलेलं आहे, स्टार्ट झालेला प्रोजेक्ट आहे इन 1990. completed in 2003. ॲक्च्युली 15 इयर प्रोजेक्ट होता. ॲज अर्ली ॲज पॉसिबल कंप्लीट झाला, 2003ला कंप्लीट झाला. सो कंप्लीशन इन 2003. आता हा जो प्रोजेक्ट आहे, सो मल्टीनॅशनल प्रोजेक्ट आहे, कळालं. प्रोजेक्ट वॉज इनिशिएटेड इन 1990, कंप्लीटेड इन 2003. ठीक आहे, आम्हाला कळालं की ह्या सगळे देश एकत्र आलेले आहेत, त्यांनी ह्युमन जीनोम प्रोजेक्टवरती काम करायचं ठरवलेलं आहे. तो 1990ला स्टार्ट झालेला प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर 2003ला कंप्लीट झालेला आहे. याचा जो कोऑर्डिनेटर आहे, कोऑर्डिनेशन सपोर्टर आहे तो, सो इट वॉज कोऑर्डिनेटेड बाय US Department of Energy. So US Department of Energy and National Institute of Health. National Institute of Health
हे सगळे MCQ आहेत. US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ आर दी कोऑर्डिनेटेड पार्टनर्स. सो मल्टीनॅशनल प्रोजेक्ट इनिशिएशन, प्रोजेक्ट कम्प्लिशन आणि तो स्पॉन्सर आहे, कोऑर्डिनेटेड केलेला आहे तो US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ. आता ह्या प्रोजेक्टचे काय एम्स आहेत. सो एम्स ऑफ HGP, एम्स ऑफ HGP ह्युमन जीनोम प्रोजेक्टचे कोणताही प्रोजेक्ट ठरवत असताना त्याचे काही एम्स उद्दिष्ट ठरवावे लागतील, ड्युरेशन ठरवावं लागेल आणि त्या पद्धतीनं काम केलं तर ते एम्स कंप्लीट होतील. पहिलं आहे नंबर 1, टू गेट जेनेटिक मॅप्स. मग जेनेटिक्स मॅप्स असतील, फिजिकल मॅप्स असतील. सो टू गेट दी मॅप्स मे बी genetic or physical maps and physical. ह्युमन जिनोमचं मॅपिंग करायचं आहे. मॅपिंग केलं होतं त्याच्यानंतर तो ऑब्टेन द इन्फॉर्मेशन्स इन डाटाबेस किंवा स्टोअर इन्फॉर्मेशन्स in databases. वास्ट इन्फॉर्मेशन असतात, जसं की आपण NCERT मध्ये पण पाहतो की ह्या ह्युमन जिनोमच्या ज्या इन्फॉर्मेशन्स असतात त्या कोड करण्यासाठी एका पेजवरती 1000 लेटर्स असतील, तर असे एका पेजवरती असे 1000 पेजचं एक बुक तयार केलं होतं आणि असे अनेक बुक्स लागतील, एवढी व्हास्ट इन्फॉर्मेशन असते. ती सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर दी इन्फॉर्मेशन्स इन डाटाबेस. नेक्स्ट, टू डेव्हलप दी टेक्निक्स फॉर अनालिसिस ऑफ डाटा. टू डेव्हलप टेक्निक फॉर ॲनालिसिस. जो डाटा आहे त्या डाटाचं ॲनालिसिस करण्याचं टेक्निक आहे, ते टेक्निक डेव्हलप करणं हे पण उद्दिष्ट होतं. त्याच्यानंतर ट्रान्सफर दी टेक्नॉलॉजी टू दी इंडस्ट्रीज. इंडस्ट्रीमध्ये याचा उपयोग केला जातो. टू ट्रान्सफर टेक्नॉलॉजी टू दी इंडस्ट्रीज. वेगवेगळ्या इंडस्ट्रीजना लागणारी टेक्नॉलॉजी आहे ती ट्रान्सफर करणे. आणि हे सगळं करत असताना सोशल असेल, इथिकल असेल, लीगल इश्यूज असतील ते येणार नाही त्याची दक्षता घेणे. टू टेक केअर ऑफ लीगल, सोशल अँड इथिकल इश्यूज. म्हणजे कायदेशीर असतील, सामाजिक असेल अँड इथिकल इश्यूज. हे जे इश्यूज आहेत नैतिक म्हणतो आपण, हे इश्यूज येणार नाहीत याची काळजी घेणं. आणि HGP इज रिलेटेड विथ बायो इन्फॉर्मॅटिक्स. टू रिलेट विथ बायो इन्फॉर्मॅटिक्स. कारण वास्ट डाटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला बायो इन्फॉर्मॅटिक्सची मदत घ्यावी लागते. सो गेट दी मॅप्स म्हणजे मॅपिंगसाठी, इन्फॉर्मेशन्स इन डाटाबेसेस, स्टोअर इन्फॉर्मेशन, डेव्हलप टेक्निक्स,
ट्रान्सफर टेक्नॉलॉजी टू द इंडस्ट्रीज, take care of social, legal, ethical issues, and to relate with bioinformatics. So these are the various aims of this HGP. HGP ची इंट्रोडक्शन आणि HGP चे एम पाहिलेले आहेत, लिहून घ्या हा पार्ट. ओके. HGP helps in development of biotechnology and medicine, biotechnology, medicines and life science. So HGP gives the development, HGP helps in development in biotechnology, medicines and life science. हे HGPने ह्युमन जिनोमचं मॅपिंग दिलं, फिजिकल मॅप्स असतील, जेनेटिकल मॅप्स असतील, त्याचबरोबर गिव्स जेनेटिक and physical maps of human genome, gives the total number of genes, in human genome. हे जे टोटल नंबर ऑफ जीन्स असतात ह्युमन जिनोमने हे HGPने फाइंड आउट केलेलं आहे, अबाउट 33,000 जीन्स. याच्या अगोदर असं मानलं जायचं की 1,00,000 तरी जीन्स असतील, पण प्रत्यक्षात HGPचा अभ्यास केला 33,000 जीन्स हे ह्युमन जिनोममधले कंप्लीट सिक्वेन्स त्याचा पाहायला मिळाला, डाटाबेस मिळाला, बेस पेअर्स मिळाल्या. सो गिव्स कंप्लीट sequence of base pairs in human genome मध्ये in human genome about 3 billion base pairs असतात, न्यूक्लियोटाइड्स 3 billion. त्याच्यानंतर सिक्वेन्स ऑफ द अदर ऑर्गॅनिझम्स, काही अदर ऑर्गॅनिझमचा सिक्वेन्स पण दिलेला आहे. सो सिक्वेन्स गिव्स सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड किंवा बेस पेअर, सिक्वेन्स ऑफ other organisms, फॉर एक्झाम्पल जसं की ड्रॉसोफिला असेल, ईस्ट असेल, ड्रॉसोफिला ही फ्रूट फ्लाय आहे, ईस्ट आहे. त्याच्यानंतर माऊस आहे,
काही निमॅटोड्स असतील, प्लांट्स असतील, सम प्लांट्स. तर कोणाचा जीन सिक्वेन्स दिलेला आहे, किती क्रोमोझोम, हे आपण डिटेल बघणार आहे. ही सगळी ॲप्लिकेशन्स आहेत HGPची. सो ॲप्लिकेशन्स ऑफ HGP helps in development in biotechnology, medicines and life science, gives the genetic and physical maps of human genome, gives the total number of genes 33,000, gives the total number of base pairs 3 billions, gives the sequence of other organisms. ह्या अदर ऑर्गॅनिझमचा सिक्वेन्स पण HGPच्या टीमनी दिलेला आहे. So this is about HGP. Okay, write down. ओके, कंपॅरेटिव्ह जीन साईज ऑफ अदर ऑर्गॅनिझम बघूया. जसं की आपण ह्युमनमध्ये बघितलं होतं. पुन्हा एकदा बघा, ह्युमनचं सायंटिफिक नेम आहे होमो सॅपियन्स. मॉडर्न मॅन. टोटल नंबर आहे 46 क्रोमोझोम्स. हा जीनची नंबर आहे, नंबर ऑफ जीन्स. आणि बेस पेअर किंवा साईज म्हटलं तर 33,000 हे टोटल नंबर ऑफ जीन्स एस्टिमेटेड बाय HGP अँड 3 बिलियन बेस पेअर्स ही त्याची साईज आहे अकॉर्डिंग टू HGP. सो दिस इज द रिपोर्टिंग ऑफ HGP. देन माऊस, सायंटिफिक नेम आहे मस्क्युलस. 40 क्रोमोझोम आहे. टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम 25,000 जीन्स आहेत आणि 2.9 बिलियन्स. आणि म्हणून बऱ्याच वेळा जेव्हा आम्हाला काही ह्युमनवरती मेडिसिन शोधायचे असतील तर त्याचे जे पहिल्यांदा प्रयोग असतात, एक्सपेरिमेंट असतात, ते माऊसवरती केले जातात. कारण हा जिनोम ह्युमन जिनोमशी बऱ्यापैकी मॅच होतो, रिलेटेड आहे. देन फ्रूट फ्लाय, ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर. 8 क्रोमोझोम आहे टोटल. हा लिहिलेला क्रोमोझोमचा नंबर आहे तो डिप्लॉइड नंबर आहे. डिप्लॉइड क्रोमोझोम्स असं आहे, ते सगळं डिप्लॉइड क्रोमोझोम्स आहेत लिहिलेले. टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स म्हणजेच आपल्याला जीनोम बघायचा असेल तर हॅप्लॉइड लागतो. इथं लिहिलेले टोटल क्रोमोझोम आहेत. क्रोमोझोम नंबर 2n लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर सो मेलॅनोगॅस्टर 8 13,000 आणि त्याचे बेस पेअर आहेत त्या 165 मिलियन्स आहेत. प्लांट आहे अरॅबिडोप्सिस थॅलियाना. अरॅबिडोप्सिस थॅलियाना. 10 टोटल क्रोमोझोम्स आहेत. 25,000 हे नंबर ऑफ जीन्स आहेत आणि 157 मिलियन्स हे त्याचे बेस पेअर्स आहेत. देन राऊंड वर्म, सिनोर हॅबिडिट्स एलिगन्स आहे. राऊंड वर्म्स असतो, गोलक्रमी म्हणतो आपण. टोटल क्रोमोझोम आहेत 12. डिप्लॉइड हॅप्लॉइड असेल तर याचा हाफ होतो. जीनची संख्या आहे त्याच्यात 19,000 आणि त्याच्यात बेस पेअर आहेत 97 मिलियन्स. देन ईस्ट, सॅकॅरोमायसिस सेरिविसिस सायंटिफिक नेम आहे. टोटल क्रोमोझोम्स आहेत 32. जीन्स आहेत, टोटल नंबर ऑफ जीन्स 6,000 आणि बेस पेअर्स आहेत 12 मिलियन्स. आणि लास्ट बॅक्टेरिया, ई कोलाई सेल आहे. इश्रेशिया कोलाई म्हटलं तर बॅक्टेरियल सेल. क्रोमोझोम सिंगल क्रोमोझोम आहे. 4,400 हे त्याचे काय आहेत जीन्स आहेत आणि 4.6 मिलियन्स हे त्याचे न्यूक्लिओटाइडचा साईज आहे. तर ह्यासुद्धा ऑर्गॅनिझमचं म्हणजे जसं की ह्युमन आहे, माऊस आहे, फ्रूट फ्लाय, प्लांट, राऊंड वर्म, ईस्ट आणि बॅक्टेरिया, ह्या सगळ्यांचे कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस हे HGPनं केलेलं आहे, ह्युमन जिनोम प्रोजेक्टने केलेलं आहे. आणि इथं ह्युमन जिनोम प्रोजेक्ट HGP हा पार्ट होतो तो कंप्लीट होतो. एक ॲडिशनल नॉलेज म्हणून हे टेबल ॲड करा. ओके.